इंडिया आघाडीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जींची एंट्री आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि इतर पक्षासोबत घेतलेली फारकत, पश्चिम बंगालमधली ममता बॅनर्जींची सत्ता गेल्यानंतरच परत इंडिया आघाडीची बैठक झाली. परंतु बैठकीला येताना 27 खासदारांपैकी 20 खासदार हे एनडीएच्या किंवा भाजपच्या गळाला लागले याची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. आणि इंडिया आघाडीतला जो घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, सेनेचा एक माणूस सुद्धा बैठकीला हजर नाही. ज्या काँग्रेसनी तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाला, विजय थलपतीच्या पक्षाला पाठिंबा दिला, अजून अधांतरीच आहे की टीव्हीके हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे की नाही. म्हणजे राजकारणाच्या या गुंतागुंतीच्या सगळ्या सारी पाठावर इंडिया आघाडीचं भवितव्य काय, हा मला पडलेला साधा सरळ प्रश्न आहे. म्हणजे ऊर बडून इंडिया आघाडीचे नेते सांगत होते 25 पक्षांची ही म्हणजे सामूहिक गठबंधन युती आहे आणि ती आम्ही ताकदीनं त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढू, सत्ताधाऱ्यांना सळोके पळो करून सोडू, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, नोकर भरतीच्या मुद्द्यावर किंवा अजून वेगळ्या वेगळ्या 2-5 मुद्द्यांवर इंडिया आघाडी भविष्यामध्ये महागाई सारखे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी देशभर आंदोलन करणार आहे असं कळतंय. परंतु जे पक्ष अल्पमतात आले, ज्या पक्षांची तेवढी अशी फारशी ताकद राहिलेली नाही, ज्या पक्षांची ताकद नाही, हिंमत नाही किंवा नेतेच हातबल आहेत, ते बलाढ्य सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लढत देणार, हा माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही दिल्लीचं उदाहरण घ्या, पश्चिम बंगालचं उदाहरण घ्या, केरळचं उदाहरण घ्या, तिकडं पंजाबचं उदाहरण घ्या किंवा आंध्र कर्नाटकचं उदाहरण घ्या. महाराष्ट्र तर तुम्ही विसरायचाच नाही. विरोधकांची परिस्थिती अत्यंत नगण्य अवस्थेमध्ये येऊन ठेपलेली आहे. लोक म्हणतात आम्हाला सत्ताधारी नकोय, मग यांना मतदान कोण करतं? आणि भारी भक्कम मताने भारतीय जनता पार्टीचे खास करून आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे आमदार किंवा खासदार निवडून कसे येतात याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे. कारण देशाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीचे चढ उतार सुरू आहे, देशाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीचं गेमिंग सुरू आहे, त्या पद्धतीचं 2029 मध्ये असं कळतंय की भाजपचा किंवा एकंदरीत एनडीए सरकारचा जर सुपडा साफ करायचा असेल, भारतीय जनता पार्टीला जर अल्पमतात आणायचं असेल, विरोधकांची वज्रमुठ ही ताकदीची पाहिजे. विरोधक इतके मजबूत पद्धतीने लढले पाहिजेत की सत्ताधारी हतबल झाले पाहिजे. पण एवढी ताकद कुणामध्ये आहे? जसं जसं 2027-28 जवळ येईल, 29 ची वाट भाजप कधीच पाहणार नाही. तोपर्यंत आता जे उरले सुरले खासदार संपूर्ण इंडिया आघाडीतल्या सगळ्या राजकीय पक्षांचे, हे त्यांच्या सोबत राहतील की नाही याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी नाही. कारण ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे खासदार फोडण्याची चर्चा मधून मधून सुरू होते, कधी कधी डिनर डिप्लोमसी ठरते, या सगळ्या याच्यामध्ये सत्ताधारी वरचढ ठरतात आणि विरोधक नावाची जी त्यांची जी एक टीम आहे, यांना अस्वस्थ करण्यासाठी सत्ताधारी म्हणेल त्या पद्धतीनं प्लॅनिंग करतात. हे वास्तव आहे. राहुल गांधींनी शिवसेनेचा प्रतिनिधी कोण आहे म्हणून तिथं भूमिका मांडली, किंवा ज्या ममता बॅनर्जी दिसत नव्हते इंडिया आघाडीमध्ये फारसं, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा ममता बॅनर्जींनी कधी महत्व दिलेलं नाही, मी नेहमी पाहतो. किंवा इतर धार्मिक स्थळावर त्या कधी गेलेल्या पाहिल्या नाहीत. त्या आत्ता पराभूत झाल्यानंतर, कारण असं कळतं की ममता बॅनर्जींच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुभाषचंद्र बोस यांचा म्हणजे पुतळा असताना, स्मारक असताना, त्यांनी कधीच सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्याची एकही बातमी, फोटो कधी आयुष्यात पाहिलेली नाही. म्हणजे मला जसं राजकारण एकंदरीत पाहायला मिळतं त्या अर्थाने.
म्हणजे हे सगळं तुम्हाला भावनिक मुद्दे किंवा भावनिक गोष्टी ह्या पराभूत झाल्यानंतर किंवा अडचणीत आल्यानंतर किंवा इंडिया आघाडीचा जो काही प्लॅटफॉर्म एकंदरीत सगळा दिसतोय त्याच्यामध्ये सगळेच राजकीय पक्ष अल्पमताच्या गुंगडी पांघरून त्या ठिकाणी बसलेले आहेत का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे, हे सांगता येत नाही. म्हणजे एका तृणमूल काँग्रेसचे जर 20 खासदार सोडून जात असतील, इतर राजकीय पक्षांची काय? काँग्रेसची आज ताकद जास्त आहे, नाकारता येणार नाही, राष्ट्रीय पक्ष आहे, परंतु यांचे सुद्धा आमदार खासदार त्या त्या राज्यामध्ये काँग्रेसला सोडून गेलेले आहेत, हे विसरता येणार नाही. म्हणजे मी मगाशी तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्याचं स्टेटमेंट ऐकलं, जे माजी क्रिकेटर आहेत, ते असं बोलताना म्हणाले की जे काही तृणमूल काँग्रेसचे खासदार निवडून आले, भारतीय जनता पार्टी सारख्या बलाढ्य पक्षाच्या विरोधात सुद्धा लोकसभेला घवघवीत यश म्हणजे टीएमसीनं मिळवलं. कुणाच्या जीवावर? तर ते ममता बॅनर्जीच्या. आज त्या सत्तेत नाही म्हणून त्यांना धोका देणारी यंत्रणा जर कार्यशील असेल तर हे अत्यंत वाईट आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय, इंडिया आघाडीची अवस्था बिकट होत चालली आहे. इंडिया आघाडीतले पक्ष हे विरघळत चालले. प्रत्येक इंडिया आघाडीतले विरोधी पक्षाच्या साथ सोडणारे खासदार किंवा आमदार हे त्यांचे कायमस्वरूपी राहण्याची मानसिकताच नाही. अशा इंडिया आघाडीचं भवितव्य 2029 मध्ये काय असेल माहित नाही. सत्ताधारी पक्षाला खरं तर सळोकी पळो करून सोडण्याची विरोधकांची हिंमत असली पाहिजे होती. एवढे मोठे घोटाळे समोर येत आहेत, भ्रष्टाचार होतोय, म्हणजे तरुणांचं, बेरोजगारांचं त्या ठिकाणी अत्यंत वाईट त्या ठिकाणी होतंय. असं असताना सुद्धा विरोधी पक्ष जर सक्षमपणे लढणार नसेल किंवा लढत नसेल तर तो विरोधी पक्ष म्हणायचा का, हा सुद्धा आज फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांना इंडिया आघाडी कशा पद्धतीने स्पर्श करते? शेतकऱ्यांचा मुद्दा घेतलाच पाहिजे, तरुणांचा मुद्दा घेतलाच पाहिजे, बेरोजगारांबद्दल बोललंच पाहिजे, महागाईबद्दल बोललंच पाहिजे. आज महिलांच्या अत्याचाराच्या घटना असतील किंवा सरकारचे अत्यंत चुकीची धोरणं असतील, बेजबाबदार वक्तव्य करणारे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रवक्ते असतील, ही सगळी मंडळी नुसतं पक्षाला बदनाम करत नाही, तर देशाला आणि देशाच्या आयडिओलॉजीला आणि एकंदरीत संवैधानिक मूल्यांना सुद्धा ते डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्याचा वचपा, या सगळ्याचं उत्तर कोण शोधणार? तर या सगळ्यांचं उत्तर जनतेने ठरवलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी मतदानामध्ये पैसे घेतले किंवा ज्यांनी ज्यांनी सत्ताधारी पक्षाला मतदान केलं, आज प्रचंड महागाई आणि बेरोजगारी इतर सगळ्या गोष्टी असताना त्यांना कसं वाटतंय याचा सुद्धा शोध आणि बोध या लोकशाहीच्या लढ्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. कारण लढाई इतकी भयानक आहे, पण शत्रू सक्षम नसेल तर विरोधक मात्र ताकदीनं हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. अशी एकंदरीत राजकीय परिस्थिती भारताची झाली, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षाची खरं आहे की खोटं आहे, नक्कीच तुम्ही संतोष शिंदे ऑफिशियल या आपला हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून, लाईक करून किंवा कमेंट करून नक्कीच आपली प्रतिक्रिया. धन्यवाद. जय हिंद.